एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र एसएससी जीडी भरतीचा तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी 8 सप्टेंबरला ग्राउंड झालं आणि ज्या मुलांचा एसएससी जीडीचा तळेगाव सीआरपीएफ सेंटरला ग्राउंड झाला त्या विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये फेल केलं जात आहे आणि त्याचबरोबर उंची किती घेतला जात आहे, छाती किती घेतला जात आहे, उंचीमध्ये किती पोरं या ठिकाणी काढल्या जात आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। ग्राउंडच्या अंदरची सर्व प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर काय काय त्या ठिकाणी प्रोसेस आहे, ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो घड्याळ त्या ठिकाणी नेऊ देते का अंदर, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी घड्याळ न्यायचे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था या ठिकाणी एका ठिकाणी ते ठिकाण सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तळेगाव सीआरपीएफ सेंटर पर्यंत आपल्याला कशा प्रकारे जायचं याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। मेन म्हणजे आज भरती कशा प्रकारे झाली 8 सप्टेंबरला तळेगाव सीआरपीएफ सेंटरला पुणे एसएससी जीडीची याबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर पहा ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 8 सप्टेंबरला झालं तर सकाळी त्या ठिकाणी मुलं हजर होते ग्राउंडवर। सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली जात आहे आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जातं, आधार कार्ड झालं आणि हॉल तिकीट। ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी एका हॉलमध्ये बसून ठेवलं जात आहे। खुर्च्या वगैरे त्या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्या ठिकाणी मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे। नॉर्मली फॉर्म आहे, त्यामध्ये आपलं सर्व पर्सनली माहिती लिहायची आहे, सिग्नेचर वगैरे करायचे आणि फोटो वगैरे सुद्धा त्या फॉर्मवर आपल्याला चिपकायचा आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना त्या ठिकाणी रोल नंबर प्रमाणे त्या ठिकाणी बसमध्ये बसवलं जातं आणि त्यांना समोर त्या ठिकाणी ग्राउंड पासून नेलं जात आहे। तर तिथून जे ग्राउंड या ठिकाणी 400 मीटर अंतरावर त्या ठिकाणी ट्रॅक आहे, लक्षात ठेवा। आणि त्या ठिकाणी मुलांना दोन्ही पायाला त्या ठिकाणी चिप लावून दिलं जातं आणि चिप RFID चिप झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना चेस्ट नंबर त्या ठिकाणी दिला जात आहे। ठीक आहे, आणि हे प्रोसेस त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे 100चे 200 विद्यार्थी त्या ठिकाणी जे रनिंगसाठी एका बॅचसाठी सोडत आहे, लक्षात ठेवा। आणि आज जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 1000 विद्यार्थी ग्राउंडसाठी बोलावले जातात आणि त्यामधले सुद्धा 200 विद्यार्थी त्या ठिकाणी जे गैरहजर या ठिकाणी राहत आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि एका बॅचमध्ये 200 पोरं रनिंगसाठी त्या ठिकाणी सोडत आहे आणि त्याचबरोबर आपण घड्याळचा जर विचार केला तर घड्याळ या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर नेऊ देते काय, तसं जर तुम्ही या ठिकाणी घड्याळ जर तुम्ही या ठिकाणी लावली तर त्या ठिकाणी तुम्हाला घड्याळ लावू देणार नाही, एक लक्षात ठेवा। तर लपून आपल्याला या ठिकाणी घड्याळ न्यायचे, कारण की घड्याळ इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो घड्याळवरच आपल्याला टाइम मॅनेजमेंटचं या ठिकाणी समजणार आहे की या ठिकाणी टाइम किती झाला आहे, हे सर्व आपल्याला या ठिकाणी मॅनेज करता येणार आहे। तर घड्याळ खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी आपण ट्रॅकचा जर विचार केला तर 357 मीटरचा त्या ठिकाणी ट्रॅक आणि 14 राऊंड आपल्याला त्या ठिकाणी मारायचे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। ठीक आहे, आणि 14चा जेव्हा आपण राऊंड मारणार आहे तेव्हाच आपल्या या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्यूज त्या ठिकाणी होत आहे, मुलं त्या ठिकाणी 13 राऊंड मारत आहे असे म्हणत की आम्ही 14 राऊंड मारले, तर त्या ठिकाणी कन्फ्यूज या ठिकाणी होत आहे। तर आपल्याला रबळ वगैरे त्या ठिकाणी 14 रबळ त्या ठिकाणी न्यायचे जेणेकरून आपण त्या ठिकाणी भुललो नाही पाहिजे की आपल्या या ठिकाणी राऊंड किती झाले आहे, एक लक्षात ठेवा। एक राऊंड त्या ठिकाणी झाल्यानंतर एक रबळ आपल्याला त्या ठिकाणी सोडायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 14 राऊंड त्या ठिकाणी मारायचे आणि ट्रॅक 357 मीटरचा आहे आणि त्याचबरोबर चौकोनी जे विद्यार्थी मित्रांनो तो ट्रॅक आहे, लक्षात ठेवा। 90 डिग्रीचा तो ट्रॅक आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि आज जे एका बॅचमध्ये 200 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 200 पोरं त्या ठिकाणी रनिंग झाल्यानंतर 14 राऊंड झाल्यानंतर जे पोरं त्या ठिकाणी जे क्वालिफाय झाले, ज्यांचा 24 मिनिटाच्या अंदर आले तर त्यांना वेगळं त्या ठिकाणी बोलावलं जातं आणि जे रनिंगमध्ये फेल झाले म्हणजे 24 मिनिटापेक्षा जास्त जर टाईम झाला तर त्यांना डायरेक्ट तिथून घरी पाठवल्या जातं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर एका बॅचमध्ये जर आपण आज पाहिलं तर पहा एका बॅचमध्ये 200 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 200 पैकी जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 112 प्लस विद्यार्थी फेल त्या ठिकाणी झाले होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, रनिंगमध्ये 112 विद्यार्थी फेल झाले, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना समोर त्या ठिकाणी नेलं जात आहे ग्राउंड पासून म्हणजे 50 मीटर अंतरावर। त्या ठिकाणी ज्या मुलांची त्या ठिकाणी हाईट वगैरे मोजल्या जात आहे, तर हाईट 170 सेंटीमीटर घेतल्या जात आहे। त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि वजन 50 किलो। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं जात नाही, मशीनमध्ये हे मोजलं जातं उंची छाती। ठीक आहे, तर तेच पाहिजे
तेच पाहते, ठीक आहे. आपल्याला फक्त सांगून देते आपलं एवढं आहे. तर तुमची जर हाईट कमी जरी असेल तरी सुद्धा ग्राउंड देण्यासाठी तुम्ही चाललेत, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की बसून जाणारा हाईट त्या ठिकाणी कमी जरी असेल तरी सुद्धा ग्राउंडसाठी चालले जा, कारण की हा जो सुवर्ण संधी हे हातातून सोडू नका, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर रनिंगमध्ये जास्त पोरं या ठिकाणी फेल केलं जात आहे. त्यानंतर उंचीमध्ये 10-15 विद्यार्थी त्या ठिकाणी काटले जात आहे, एक लक्षात ठेवा. आणि छातीमध्ये जे 3-4 विद्यार्थी त्या ठिकाणी कटत आहे, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं. अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे. आता या ठिकाणी आपल्याला जायचं कसं आहे, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये तळेगाव सीआरपीएफ सेंटरला या ठिकाणी ग्राउंड असेल SSCGD भरती, तर आपल्याला जायचं कसं आहे. तर आता महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असा तर आपल्याला एक लक्षात ठेवा, हे जे तळेगाव सीआरपीएफ सेंटर हे डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी थंडी वाजत राहते, पाणी पडत राहते, त्यामुळे थंडी या ठिकाणी वाजत राहते. तर चादरा आपल्याला सोबत न्यायच्या, जेणेकरून झोपण्याची आपली या ठिकाणी व्यवस्था होणार आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी काहीही त्रास होणार नाही आहे. तर थंडी नाही, जेणेकरून तब्येत वगैरे आपली ठीक राहणार आहे, चांगला आपला त्या ठिकाणी आराम होणार आहे. चादर वगैरे सोबत न्या, 2 चादरा सोबत असू द्या, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला जायचं कसं, आता महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, कोल्हापूर म्हणा, गोंदिया म्हणा, अकोला म्हणा, किंवा त्या ठिकाणी जालना म्हणा, किंवा तुम्ही भंडारा म्हणा, गोंदिया म्हणा, गडचिरोली म्हणा, नागपूर म्हणा, कोणत्याही जिल्ह्यातले जर तुम्ही असाल तर आपल्याला जायचं कसं सेंटरपर्यंत. सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या जिल्ह्यापासून आपल्याला तुम्ही कोणत्याही यानं जा, तुम्ही समजा एसटीनं जात असाल तर एसटीनं जा, किंवा रेल्वेनं जात असाल तर रेल्वेनं जा, किंवा मग एअरपोर्टनं जर तुम्हाला जायचं असेल तर एअरपोर्टनं सुद्धा जाऊ शकता, तो प्रश्न तुमचा आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पुणेमध्ये आल्यानंतर तुम्ही रेल्वे स्टेशनवर चालले जा. रेल्वेनं जर येत असाल तर फारच चांगला, आपल्या जिल्ह्यामधून डायरेक्ट पुणेची रेल्वे पकडा. तर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी करेक्ट. पुणे रेल्वे स्टेशनापाशी जसे तुम्ही आले तर पुणे रेल्वे स्टेशनापासून तळेगाव हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर पुणे तळेगाव सीआरपीएफ सेंटर जे त्या तळेगाव रेल्वे स्टेशनापासून 3.5 किलोमीटर आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनापासून बसायचं आहे. तळेगावची आपल्याला लोकल पकडायचे. तळेगावचे ज्या लोकल आहे ह्या अर्ध्या घंट्यानं एका घंट्यानं चालूच राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी तळेगावला सर्वात अगोदर पुण्यावरून तळेगावला 10 रुपये तिकीट राहते त्याची. तळेगावला पोहोचत आहे. तळेगावला जसे पोहोचले तर तिथून मग तुम्ही एक तर ऑटो पकडू शकता किंवा पैदल सुद्धा जाऊ शकता. तर आपण या ठिकाणी तळेगावपासून सेंटरचं जर पाहिलं 3.5 किलोमीटर सेंटर येते सीआरपीएफचं. तर इथून आपण या ठिकाणी ऑटोने जाऊ शकता किंवा पैदल जाऊ शकता. आणि त्याचबरोबर आपण राहण्याची जर आपण व्यवस्था पाहिली तर एक अजिंक्य तारा हॉटेल म्हणून आहे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पाशीच आहे ते हॉटेल, म्हणजे तिथून 100 मीटर अंतरावर असणार आहे. तर त्या ठिकाणी मुलांसाठी राहण्याची व्यवस्था जी आहे हे फ्रीमध्ये करण्यात आली आहे. तर तिथं जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही पाहून घेता ते हॉटेल वगैरे कसे आहेत, अजिंक्य तारा हॉटेल. आणि ते जर तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही फ्लॅट वगैरे सुद्धा त्या ठिकाणी करू शकता, रूम सुद्धा करू शकता. 6-7 जण जायचे, 6-7 जण मिळून एका दमानं रूम करून घ्यायचा. 6-7 जण जर तुम्ही असाल तर कमी पैशात तुम्हाला रूम भेटणार आहे, म्हणजे 250-200 रुपये देऊन सुद्धा तुम्हाला रूम त्या ठिकाणी भेटून जाणार आहे, ठीक आहे. मित्र पकडायचे त्या ठिकाणी 4-5-6 जण पकडून घ्यायचे. एकटे जरी असेल तुम्ही समजा 5-6 जण पकडायचे, रूम करणारे रूम करून घ्यायची, त्या ठिकाणी राहून जातात, ठीक आहे. अशा प्रकारे आहे. आणि जेवणाचं जर पाहिलं तर 100 रुपयापर्यंत जेवण आपल्याला भेटून जाणार आहे, ठीक आहे. अजिंक्य तारा हॉटेलमध्ये राहण्याची जी व्यवस्था आहे ही निःशुल्क आहे, फ्री आहे, 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी घेतला जात नाही. तुम्हाला पटलं तर तिथं तुम्ही राहू शकता किंवा मग तुम्ही रूम त्या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे प्रोसेस. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या जडीचा थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद.